या या जुन्या बसमध्ये आपण पाहू शकतो काय नेमकी परिस्थिती। इथं साड्या पडलेल्या आहेत, कंडमची पाकिटं पडलेली आहेत आणि ही सगळी परिस्थिती वसंत मोरे यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे। या स्वारगेट बस स्थानकामध्ये या जुन्या बसेस पडलेल्या आहेत, जवळपास 4 बसेस या ठिकाणी पडलेल्या आहेत। त्याची काय नेमकी परिस्थिती आहे, काय नेमकी अवस्था आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो की नेमकं या सगळ्या बसमध्ये कपडे पडलेले, जुने कपडे पडलेले आहेत, दारूच्या बाटल्या देखील आहेत आणि ही परिस्थिती आता वसंत मोरे यांनी दाखवलेली आहे। या सगळ्या प्रकरणाला, या सगळ्या प्रकाराला जबाबदार जे आहे ते अर्थातच एसटी महामंडळ आणि एकूण आगार व्यवस्थापक हे या गोष्टीला जबाबदार आहेत। त्यांच्यावर थेट कारवाई व्हावी अशी मागणी देखील वसंत मोरे यांच्याकडून होताना दिसते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील आता या सगळ्या संदर्भात खरं तर लक्ष देण्याची गरज आहे। आपण पाहू शकतो ही सगळ्या जुन्या गाडीची काय अवस्था झालेली आहे। या जुन्या गाड्या या ठिकाणी नेमक्या ठेवण्यात कशासाठी आलेल्या आहेत हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि त्यामुळे या आगारामध्ये अशा जवळपास 4 गाड्या या संपूर्ण परिसरामध्ये या मैदानात आहेत आणि यांच्या या सगळ्या गाड्यांमध्ये अशाच पद्धतीने राजरोसपणे पार्ट्या होतात की काय, दारूच्या बाटल्या आणि इतर काही धंदे, अवैध धंदे या बसमध्ये होतात का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित आहे। आणि या सगळ्या गोष्टीकडे एसटी महामंडळाचे जे प्रमुख आहेत, अर्थात आगार प्रमुख आहेत, त्यांनी सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे। त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता वसंत मोरे करतात। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। तर वसंत मोरे यांच्या नेतृत्वामध्ये स्वारगेट बस स्थानकामधील सुरक्षा रक्षकांच्या खोलीची अशा प्रकारे तोडफोड करण्यात आलेली आहे। स्वारगेट बस स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास एका शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर, 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक बनलेली आहे। वसंत मोरे यांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे स्वारगेट बस स्थानकात मोठी तोडफोड केली आहे। तर एकूण 4 बसमध्ये सध्या लॉजिंग सारखा प्रकार या आगारामध्ये पाहायला मिळतोय। सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रोज इथं बलात्कार होतोय असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केलाय। आरोपीसह सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, त्याचबरोबर आगार प्रमुखाला देखील निलंबित करा अशी मागणी वसंत मोरे यांनी केली आहे। दरम्यान स्वारगेट बस स्थानकामध्ये एका शिवशाही बसमध्ये, जी बस भंगार अवस्थेत आहे, अशा बसमध्ये एका व्यक्तीनं फलटणला निघालेल्या एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक बनली आहे। 4 एसटीचे या लोकांनी लॉजिंग केले। याचा अर्थ असा होतो की ह्याच नालायक लोकांच्या, ह्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या यांच्या अंडर, यांच्या उपस्थितीमध्ये इथं रोज बलात्कार होतात। तुम्ही जाऊन जर स्वतः मीडियाने जर या सगळ्या गोष्टी पाहिल्या की ज्या एसटी मध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात कंडोम्स पडले, म्हणजे याचा अर्थ या संपूर्ण आगाराला कंपाऊंड आहे। ते एसटी कुठे ठेवलेले आहेत ठिकाणी, त्याच्यामध्ये आता जाऊन शेकडोनी कंडोम्स पडलेले आहेत। आम्ही आता तिथं जाऊन आलोय, म्हणजे याचा अर्थ हा एक प्रकार इथं घडला, इथं रोज होतोय। ह्याच्यामध्ये ह्या लोकांचा हात आहे, ह्या कर्मचाऱ्यांचा हात आहे त्याच्यामध्ये। सुरक्षा कर्मचारी काय करतात, काय मागणी काय आता तुमची? याच्यावरती इथल्या सुरक्षा अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथले जे आगार प्रमुख आहेत यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आरोपी बलात्कार करत असताना हे काय बागेची भूमिका घेत होते का? जो माणूस बलात्कार होत असताना तो बागेची भूमिका घेतो, त्याच्यावरती 376 ग या कलमानुसार त्याच्यावरती कारवाई होती। या सगळ्यांवरती 376 ग नुसार कारवाई झाली पाहिजे।